देऊ का पीडी प्रसाद? हाँ बोला नेट चालू आहे माझं, मी करू का इकडून? हां चालेल. ज्योती मार्गी जावळे वाचलेले यांच्याकडून 1 रुपयाची देणगी आहे. धन्यवाद. हलवले यांच्याकडून 1 रुपयाची देणगी आहे. धन्यवाद. सुनील एकनाथ आवटी यांच्याकडून 1 रुपयाची देणगी आहे. धन्यवाद. आनंद येणार आहे ना? हर हर महादेव. डॉक्टर मनीषा तांबे. आज श्रावणाच्या 3ऱ्या सोमवारी इथे टाकळी ढोकेश्वर इथे आलो आहे आणि इथे खूप सुंदर एकदम शिवमय वातावरण आहे. 3ऱ्या सोमवारी इथे यात्रा भरते आणि ही जिल्ह्यातली सगळ्यात पहिली यात्रा आहे आणि खूप भाविक इथे सकाळपासून दर्शनासाठी येत आहेत. जयश्री झावरे. आज श्रावणातला 3रा सोमवार इथे टाकळी ढोकेश्वर इथे यात्रा भरते 3ऱ्या सोमवारी. तर आज खूप सुंदर वातावरण आहे. सगळे भाविक दर्शनासाठी येत आहेत आणि काल खूप पाऊस झाल्यामुळे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि खूप छान वाटतं इथे आज. आणि सगळे शेतकरी खूप सुखावलेत पावसामुळे, त्यामुळे एकदम आनंदाने सगळे दर्शनाला येत आहेत आज. तर खूपच छान वाटतंय आज. मी वैशाली रंगनाथ शिर्के, राहणार कर्जुली हरेश्वर. आज टाकळी ढोकेश्वर येथे श्रावण महिन्यातल्या 3ऱ्या सोमवारी ढोकेश्वराच्या मंदिरामध्ये शंकराची जे उत्सव आहे तो मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येत आहे. आणि खरोखरच पाऊस पडल्यामुळे इथे वातावरण अतिशय प्रसन्न, आनंदी आणि छान वाटतं. सकाळी सकाळी छान दर्शन झालं आहे आणि सगळे भाविक आनंदात आहेत पाऊस पाणी यावर्षी असल्या कारणाने आणि सुंदर वाटले एकदम. दरवर्षीपेक्षा यावर्षी खूपच मनोहर वाटलं आणि मी यावर्षीच आलेली खूप वर्षानंतर आणि मला खूपच आनंद झाला. बस. मी अविनाश पायमुडे, राहणार टाकळी ढोकेश्वर. आज या ठिकाणं श्रावणातील 3रा सोमवार आणि 3ऱ्या सोमवारी ढोकेश्वराची अतिशय मोठी यात्रा, जिल्ह्यातली पहिली यात्रा या ठिकाणं आज या ठिकाणं भरलेली आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणं सोमवारी या दर्शनासाठी, महादेवाच्या दर्शनासाठी या ठिकाणं आलेत. आणि काल या ठिकाणी पाऊसही अतिशय चांगला त्या ठिकाणी पडलेला आहे, त्यामुळं सर्व शेतकरी वर्ग देखील सुखावलेला आहे. ढोकेश्वराच्या या पावनभूमीमध्ये आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मी ढोकेश्वराच्या या पावनभूमीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो की या यात्रेचा या ठिकाणी आस्वाद त्या ठिकाणी घ्यायचा आहे.